महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी अ.न. जोशी उर्फ कवी सुधांशू यांच्या राहत्या घरी आज भाद्रपद पौर्णिमेनिमित्त जमलेल्या या अनौपचारिक बैठकीमध्ये कवी सुधांशूंनी दादांनी सादर केलेल्या काही कविता, काही काव्यक्षण, प्रथमतः दादांनी त्यांची कविता ज्या आईपासून स्फुरली त्या आईबद्दल त्यांनी पहिल्यांदा कविता लिहिली आहे, ती कविता त्यांनी सादर करावी अशी मी दादांना विनंती करतो. पहिली कविता हो. बोला. माझ्या कवितेचे पहिले गुरु म्हणजे आई. आईच्या लहानपणापासून ओव्या ऐकून, स्त्रियांची गाणी ऐकून, देवादिकांची गाणी ऐकूनच माझ्यामध्ये काव्याची स्फूर्ती झाली. म्हणून आईलाच प्रथम मी मान देतो आणि आईचीच कविता प्रथम म्हणतो. आमच्याकडे पंडित महादेव शास्त्री जोशी हे एक विद्वान गृहस्थ आले होते. त्यांनी हे ओळखलं. घरातून जाताना ते आईना म्हणाले, आई तुझा लेक मोठा थोर आहे, हा मोठा कवी होणार आहे तो. आणि पुढे त्यांनी कबूल केलं की माझं म्हणणं खरं झालं की त्याप्रमाणेच हा तुमचा मुलगा मोठा कवी झाला. तर ती कविता पहिली म्हणतो. कवितेचं नाव आहे कधी आपुल्या सदनी. कधी आपुल्या सदनी येती थोर मोठे लोक आणि म्हणतात तुझं थोर बाई तुझा लेख. कधी आपुल्या सदनी येती थोर म्हणे थोर लोक आणि म्हणतात तुझं थोर बाई तुझा लेख. तुझे विनयाचे बोल दत्तगुरूंचे वात्सल्य, मीही अडाणी अपंग माझे विचारीचे काय. असे तुझे थोरपण कसे शब्दात वर्णावे, असे तुझे थोरपण कसे शब्दात वर्णावे, कसे सागराचे जळ पातळी उद्याशा घ्यावे. तुझ्या वात्सल्यात आहे चंद्रिकेची सुधाधार, त्याच सुधीन ग झाले माझे जीवन मधुर. कथा पुराणामधील कधी उधळीशी रत्ने, काही त्यातील टिपून केली पूजेची साधने. तुझ्या शब्दातून ओवे अभंगांचे मोती, तेच वेचिले की सरस्वतीची आरती. तुझ्या शब्दातून ओवे अभंगांचे मोती, तेच वेचिले नी केली सरस्वतीची आरती. जुनी केशर कस्तुरी काही नवतीची फुले, अशा विविध संस्कारी तुझे अंतर खुलले. त्याच्या सौंदर्याच्या राशी आणि वैभव लुटून काव्यदेवतेला माझ्या चढविले मी भूषण. आज चालला असा हा माझा सानंद सत्कार, तुझे लेणे मिरवता माझा भरतो गौर. सारे तुझेच तूच काव्याची जननी, सारे तुझेच तूच काव्याची जननी. माझी गौरव असू म्हणे तुझ्या मंगलचरणी, माझी गौरव असू म्हणे तुझ्या मंगलचरणी. यानंतर आपली ती किल्लोस्कर मासिकामध्ये प्रसिद्ध झालेली कविता तरुण म्हणावे, ही कविता सादर करा. माझी जगात प्रसिद्ध झालेली पहिली कविता म्हणजे किर्लोस्कर मासिकात प्रसिद्ध झालेली तरुण म्हणावे. किर्लोस्कर ही प्रख्यात मासिका त्यावेळेला होती आणि किर्लोस्करात कविता प्रसिद्ध होणं हे फार गौरवाचं मानलं जात असे. किर्लोस्करांचं मला पत्र आलं की सुधांशू, आमच्या दिवाळी अंकासाठी तुम्ही एक चांगली कविता पाठवा. आणि किर्लोस्करांचं ध्येय धोरण मला माहीत असल्यामुळं तरुण म्हणावे ही कविता मी त्यांना पाठवली. तर ती कविता अशी आहे. तरुण म्हणावे तरी धरावे मुठीत अरुणा, तरुण म्हणावे तरी धरावे मुठीत अरुणा,
तरुण म्हणावे तरी जावे सामोरे मरणा. तीराला ही लाजविणारी हवी तरतरी. तीराला ही लाजविणारी हवी तरतरी. मती असावी वीज अशी की लवलवणारी. नवतरुणाने उद्योगाचे गिरी उचलावे. नवतरुणाने नैराश्यांचे ढग उधळावे. असा असावा तरुण नसावे अशक्य काही. असा असावा तरुण नसावे अशक्य काही. भाग्य बसावे विनम्र होऊन त्याच्या पायी. साफल्याचे यशही ज्याला तुच्छ गमावे. पुरुषोत्तम जो असा त्याला तरुण म्हणावे. पुरुषोत्तम जो असा त्याला तरुण म्हणावे. दादा, यानंतर तुम्ही ठिकठिकाणी कवी संमेलनामध्ये ती कधी न पाहिली हिमालयाची शिखरे ही कविता आहे, सगळ्यांना आवडती, प्रसिद्ध आहे, ती कविता सादर करा. हा बर. त्या कवितेची पार्श्वभूमी सांगा सुरुवातीला. ठीक. या कवितेचं नाव मी कधी न चढलो हिमालयाची शिखरे. पुष्कळ लोक मला भेटायला इथे येतात. निनाळे ऑफिसर येतात, निनाळे कवी साहित्यिक येतात, कोणी प्रवासी येतात आणि मला विचारतात तुम्ही हिमालय पाहिलाय का हो? हिमालय कवींनी पाहण्यासारखं आहे. पाहिला का तुम्ही हिमालय? मी काही पाहिलेलं नसतं, मला ती खंत वाटते. पण तो विचारानंतर मला असं वाटतं की हिमालय पाहिला नाही म्हणून काय झालं, हिमालयासारखी उंच माणसं पाहिलीत ना मी. असंच हिमालय पाहून आलेले एका मनुष्याला मी विचारलं तुम्ही महात्मा गांधींना पाहिलंय का हो? नाही. मग वल्लभभाई पटेल भारताचे पोलादी पुरुष? नाही नाही नाही, मला काही तो नाद नाही. पण मी ही सगळी माणसं पाहिलेली आहेत, म्हणजे हिमालयासारखीच ही माणसं नाहीत का, असे विचार मनात माझ्या येऊ लागले. आणि त्याच्यावर ही कविता आहे. मी कधी चढलो ना. मी कधी न चढलो हिमालयाची शिखरे. मी कधी न चढलो हिमालयाची शिखरे. कळसूबाईचे कधी न झेलले वारे. मज विशाल जलधींचा न कधी सहवास. प्रासादावरुनी कधी न मोजले तारे. मी कधी न चढलो हिमालयाची शिखरे. मज कधी खंत या उणेपणाची वाटे. मज कधी खंत या उणेपणाची वाटे. नैराश्य कधी तिमिरासम हृदयी दाटे. निस्तब्ध क्षणी पण होई साक्षात्कार. मी क्षुद्र न मज जवळी ही अमृत साठे. हिमगिरी पाहिले मी उत्तुंग मनांचे. हिमगिरी पाहिले मी उत्तुंग मनांचे. परिमाण जेहानी फेकी अदे गगनाचे. बुद्धीची पाहिली गरुड झेप मी उंच. लंघिले जेहानी बंध क्षुद्र सीमांचे. मज स्मरणशक्तीचे सह्य विंध्यही ज्ञात. ही ओळ तुम्ही स्मरणशक्तीचं जे म्हणताय सावरगांच्या स्मरणशक्तीचे सह्य विंध्यही ज्ञात. स्मरणशक्तीचे सह्य विंध्य हे जे माझ्या डोळ्यापुढे आले त्यापैकी पहिले सावरकर. केवढी स्मरणशक्ती त्यांची. कोणतो सम्राट विक्रमादित्य, भारताचा फार प्रतापशाली आणि धार्मिक वृत्तीचा असा सम्राट विक्रमादित्य. त्या विक्रमादित्यावर त्यांचं भाषण झालं सावरकरांचं. इतकं तेजस्वी भाषण झालं. विक्रमादित्यही तेजस्वी महापुरुष आणि बोलणारे सावरकर हेही तसेच. तो भाषण ऐकण्याचा मला लाभ झाला.
आणि अत्यानंद झाला. ते अजूनही मला भाषण आठवतंय सगळं. त्याच्यावर ही ओळ आहे. मज स्मरणशक्तीचे सह्य विंध्य ही ज्ञात, मज विशाल ध्येयांचे दिसले बळीवंत, त्यागाने ज्यांच्या विनम्र भावी धरणी, पाहिले महामानव मी प्रत्यक्षात. मज प्रत्यक्षात वाहिले जयानी चिंता सर्व जगाची, मी अशी पाहिली कृशयष्टी योग्यांची. विनोबांच्या सारखे योगी. वाहिली जयानी चिंता सर्व जगाची, मी अशी पाहिली कृशयष्टी योग्यांची. नेत्रात जयांच्या चंद्र सूर्य तळपावे, तेथली दर्शने असल्या दिव्यत्वांची. नेत्रात जयांच्या चंद्र सूर्य तळपावे, तेथली दर्शने असल्या दिव्यत्वाची. मी असे पाहिले आनंदाचे कंद, सहवास जयांचा म्हणजे परमानंद. मी असे पाहिले आनंदाचे कंद, सहवास जयांचा म्हणजे परमानंद. मग कशाच मी जीवनी उणेपण मानू, मग साफल्याचा सुखवी दिव्य सुगंध. त्या दिव्य क्षणांना अनुभूतीना स्मरतो, तेव्हा मी इथला दिव्य लोक अनुभवतो. त्या दिव्य क्षणांना अनुभूतीना स्मरतो, तेव्हा मी इथला दिव्य लोक अनुभवतो. मी इथेच असतो परी नसतो या ठाई, मी इथेच असतो परी नसतो या ठाई. मी कैवल्याच्या चांदण्यात विरघळतो, मी कैवल्याच्या चांदण्यात विरघळतो. यानंतर कुठली म्हणता? यानंतर कविता कुठली घेता? कोणती म्हणू? यानंतरची कविता आहे चिमण्या. चिमण्या म्हणजे मुली, लेकी. तर आमच्या आईला फार त्याचं वाचनही चांगलं होतं, त्याचे विचारही उत्तम असायचे. आई कधी मुलींना बोलू द्यायची नाही. मला ना बोला वाटलं तर, पण मुलींना बोलू नका, कारण त्या चिमण्या आहेत. त्या आज आहेत, 4 दिवसांना त्या उडून जातील आपापल्या घरट्यातून खोप्यातून. अशी त्यांची विचारसरणी आईंची. तर ती कविता ही चिमण्या. आई म्हणायची, नका का बोलू त्यांना, त्या चिमण्या आहेत. 4 दिवस दाणे टिपतील आणि 1 दिवस भरकन उडून जातील. आई म्हणायची, नका का बोलू त्यांना, त्या चिमण्या आहेत. 4 दिवस दाणे टिपतील आणि 1 दिवस भरकन उडून जातील. तशा उडून गेल्या एक जणी आपापल्या घरट्यातून खोप्यातून. तिकडची ओढ अनावर, तिकडेही वेळ लावलंय त्यांनी. फुलवतायत मळे, झुलवतायत झोपाळे. पण मी एकदम रिता झालो ना, बरसून गेलेल्या मेघासारखा. पण मी एकदम रिता झालो ना, बरसून गेलेल्या मेघासारखा. येतात कधी कधी पाहुण्यासारख्या, येतात कधी कधी पाहुण्यासारख्या. आठवणीच्या घड्या उलगडतात, आभाळ भरून येतं, विजा चमचमतात, पाऊस टपटपतो, पुन्हा भुर्रकन उडून जातात, पुन्हा भुर्रकन उडून जातात. मी पुन्हा रिताच. आता असेच आहे. आता उन्हाळ्यात ही पूर यायचे, आता उन्हाळ्यात ही पूर यायची. वा वा वा. यानंतर माझ्या लेकी ही कविता सादर करा. हे लेकींच्यावरच आहे, म्हणजे चिमण्याच यायच्या. या माझ्या लेकी, गौर कुणी कुणी श्यामल, गौर कुणी कुणी श्यामल, स्थूल कुणी कुणी अचपल. ममता या सर्वावर मी तर अभिषेकी, या माझ्या लेकी. कुणी मुग्धा कुणी हसऱ्या, कुणी मुग्धा कुणी हसऱ्या, धीट कुणी कुणी बुजऱ्या. गुंजत पण सकलांच्या उरी प्रेमळ साकी, या माझ्या लेकी. शिक्षण जरी अधिक उणे, संस्कृतीचे समलेणे. शिक्षण जरी अधिक उणे, संस्कृतीचे समलेणे. मोहरती बघुनी मम गौरव जनलोकी,
या माझ्या लेकी. सून कोण लेख कोण येईल कसे कळून. सून कोण लेख कोण येईल कसे कळून. केवळ वात्सल्य इथे, केवळ वात्सल्य इथे नाते न दुधे की या माझ्या लेकी. कुणी परक्या कुणी घरच्या मुग्ध कळ्या मोगरीच्या. कुणी परक्या कुणी घरच्या मुग्ध कळ्या मोगरीच्या. ओळी जणू कवितेच्या नाजूक नवलाखी या माझ्या लेकी. लाडक्याच साऱ्या या, लाडक्याच साऱ्या या करती मजवरी माया. माझ्या या भाग्यानच्या तुलना त्रैलोकी या माझ्या लेकी, या माझ्या लेकी. यानंतर माझ्या सुना ही कविता सादर करा. लेखी धऱ्यावर सुना, त्यांची कविता आहेत का दोन्ही सुना ऐकायला? माझ्या सुना. एक मंजिरी नि मुग्धा, एक मंजिरी नि मुग्धा नाजूकशा जाई जुई. एक मंजिरी नि मुग्धा नाजूकशा जाई जुई. हाल चाली तुन त्यांच्या वाजे मंजुळ सनई. हाल चाली तून त्यांच्या वाजे मंजुळ सनई. दोघी कोमल अबोल, दोन्ही कोमल अबोल विनये लवल्या बेली. शीतल स्वागत त्यांच्या, शीतल स्वरात त्यांच्या स्निग्ध सुगंधाची बोली. शीतल स्वरात त्यांच्या स्निग्ध सुगंधाची बोली. प्रभात कालीच त्यांचे शुभ सडा संमार्जन. प्रभात कालीच त्यांचे शुभ सडा संमार्जन. अंगणात रांगोळी आणि देवापुढे निरांजन. अंगणात रांगोळी आणि देवापुढे निरांजन. सासूबाई मामंजींचे हवे नको बघायचे. सासूबाई मामांजींचे हवे नको बघायचे. शब्द झेलायचे जसे वाण घ्यावे अमृताचे. कंठासंगे बोलायचे मंद स्वरात तोलून. कंठासंगे बोलायचे मंद स्वरात तोलून. चाल रीत पाळायची माऊलीची शिकवण. चाल रीत पाळायची माऊलीची शिकवण. रोज आमच्या घरात नवनवीन पाहुणे. रोज आमच्या घरात नवनवीन पाहुणे. त्यांचे आगत स्वागत यात ठेवीतीन उणे. कवी साहित्यिक संत त्यांना सर्वांचे माहीत. कवी साहित्यिक संत त्यांचे सर्वांना माहीत. त्यांच्यासाठी आतिथ्याचा पसरिती पारिजात. मी कवी लहरी जरी सांभाळीते माझे मन. मी कवी लहरी जरी सांभाळीते माझे मन. लेकी गेल्या सासऱ्याला, लेकी गेल्या सासरला दोघी मिळाल्या आंदण. दोघी मिळाल्या आंदण. वडिलकीच्या नात्याने, वडिलकीच्या नात्याने मंजू मुग्धाला सावरी. वडिलकीच्या नात्याने मंजू मुग्धाला सावरी. मंजूचे धरून बोट मुग्धा चढते पायरी. असे माझ्या सदनात रोज अमृताचे सडे. असे माझ्या सदनात रोज अमृताचे सडे. दोन सुना फुलविती माझ्या कुळीचे केवडे. दोन सुना फुलविती माझ्या कुळीचे केवडे. यानंतर कृष्णेच्या घाटाने मजसी दिली नजर नवी. गरुडाचे पंख दिले बनविले आणि कवी. घटनेबद्दल या दोन माताच आहेत असं मी मानतो. आता ही कृष्ण मजसी दिली नजर नवी. कृष्णेच्या घाटाने मजसी दिली. गरुडाचे पंख दिले बनविले आणि कवी.
गरुडाचे पंख दिले बनविले आणि कवी शिकविलेही मज याने चंद्राशी बोलाया शिकविलेही मज याने चंद्राशी बोलाया नील नभी विहिराया ताऱ्याशी खेळाया या हिरव्या राईचे गुज मला सांगितले या हिरव्या राईचे गुज मला सांगितले लाटांच्या गाण्यातील उलगडुनी भाव दिले पक्ष्यांची भाषा मुळी नव्हती माहीत मला पक्ष्यांची भाषा मुळी नव्हती माहीत मला मंजुळच्या किलबिलीचा समजावून अर्थ दिला मंजुळच्या किलबिलीचा समजावून अर्थ दिला अर्थ दिला जगण्याला अर्थ दिला जगण्याला अर्थ दिला मरणाला सुंदरता सृष्टीतील बघण्याला कळण्याला वस्तू विश्वातील मज भुलवी मज खुलवी वस्तू विश्वातील मज भुलवी मज खुलवी कृष्णेच्या घाटाने मज सिजली नजर नवी कृष्णेच्या घाटाने मज सिजली नजर नवी यानंतर आज माझे गाव आजे नाही राहिलेले आज याने इमान स्वार्थाला वाहिलेले नवीनच काढली मी आवडली मला कवितेचं नाव आहे माझे गाव माझ्या लहानपणी गाव होतं ते पुढे राहिलं नाही आणि आजही त्यात बदल झालाय असा हा बदल जीवनामध्ये असतोच नाही मी हा बदलाचा विचार या कवितेत आलेला आहे आज माझे गाव माझे नाही राहिलेले आज याने इमान स्वार्थाला वाहिलेले आज माझे गाव माझे नाही राहिलेले आज याने इमान स्वार्थाला वाहिलेले आज इथे आतड्याचे घुमतीनं सूर आज इथे अंतड्याचे घुमतीनं सूर या नदीत जिव्हाळ्याचे वाहतीनं पूर दिखाऊच नूर सारा रिकामेच त्याले आज माझे गाव माझे नाही राहिले जीव टाकणारे आता नाही इथे कुणी जीव टाकणारे आज इथे नाही कुणी चालतात इथे खोट्या असवांची नाणी चालतात इथे खोट्या असवांची नाणी इथे सत्यावर क्रूर रोखलेले भाले इथे सत्यावर क्रूर रोखलेले भाले आज माझे गाव माझे नाही राहिले हसणेही खोटे आणि रडणेही खोटे हसणेही खोटे आणि रडणेही खोटे इथे बंदिस्त थैलीत सारे लाभ तोटे इथं बंदिस्त थैलीत सारे लाभ तोटे हरिश्चंद्रांचे वंशज बंदिवान झाले हरिश्चंद्रांचे वंशज बंदिवान झाले आज माझे गाव माझे नाही राहिलेले सारे सत्तेचे गुलाम धनांचे लाचार झाली हृदय कोरडी असवे कठोर आज इथे अनितीचे अंधार दाटले आज माझे गाव माझे नाही राहिलेले नाही प्रेम ना जिव्हाळा नाही त्याग निष्ठा नाही प्रेम ना जिव्हाळा नाही त्याग निष्ठा अशा गावात मी वेडा ठरेन करंटा ओळखील कोण मज सारे अंध झाले आज माझे गाव माझे नाही राहिलेले आज माझे गाव माझे नाही राहिलेले आज याने इमान स्वार्थाला वाहिलेले आज माझे इमान स्वार्थाला वाहिले नंतर तुमची पाठ्यपुस्तकात आलेली माझा हवा कशाचा किनारा मी उडतो गरुड नभात ही कविता फार चांगली आहे ही आपण सादर कराल का वर्गाला अभ्यासाला लागलेली होती माझा हवा कशाचा किनारा माझा हवा कशाचा किनारा मी फिरतो गरुड नभात माझा हवा कशाचा किनारा
मी फिरतो गरुड नभात, मज कशास रोधू बघता मी अनिर्बंध जगतात. मज कशास रोधू बघता मी अनिर्बंध जगतात. मोजू नका माझी उंची, मज स्वर्ग ठेंगणे 7. मज कशास रोखू तोलू बघता, मज कशास तोलू बघता मी भरलो त्रैलोक्यात. पाहता कसोटी माझी छे थेटीच तुमची शक्ती. पाहता कसोटी माझी थिटीच तुमची शक्ती. रविचंद्रांचे पखवाज यशगानी माझ्या घुमती. मी फुलात फुलतो नित्य, मी फुलात फुलतो नित्य आणि फुल फुले माझ्यात. मी स्वरात करीत विहार, स्वर लहरी मी साक्षात. तो सूर्य चंद्र ते तारे, तो सूर्य चंद्र ते तारे, ते नभ जल वसुधा वारे. मी यातून हसतो फिरतो, मी रचितो त्रिभुवन सारे. घरकुल कशाला मजला, घरकुल कशाला मजला मी अनंतात रमणारा. मी फिरतो गरुड नभात, हा देहही मजला कारा. मज हवा कशाच किनारा, मज हवा कशाच किनारा. वा. आजोबा, यानंतर मुलगी सासरी जाऊन पहिल्यांदा माहेरी आल्यानंतर आई तिला विचारते की तुझे सासर कसे आहे, तर ती जे सांगते त्याचे सुंदर वर्णन का ग ओलावले डोळे या कवितेत आले आहे. ती कविता ऐकवता का? का ग ओलावले डोळे. हा. मुलगी सासरला जाते आणि काही दिवसांना परत माहेरला येते. असं पहिल्या वर्षात 2 वर्षात सासर माहेर चालूच असतं. तेव्हा आई तिला विचारती, तुझं सासर कसं आहे बाई? तिचा आनंद आहे ना, सगळी माणसं चांगली आहेत ना, विशेषतः तुझी सासू कशी आहे, तुझे पतीलाच प्रेमळ आहेत ना, असं सगळं विचारती. तेव्हा ही सासूरवाची मोठी भाग्यवान असते. तर सगळं सुख आनंद असतो. ती सांगतीये आईला, सासर ना छे माहेर, सासर ना छे माहेर, आई तुझीच पुण्य आई. स्वर्ग सुख तिथे येऊ नये सांगायला शब्द नाही. काहीतरी नको बाई असं विचारूस आई. किती यांचे गुण सांगू, किती वर्णू चतुराई. इश काहीतरी तुझं स्वारी भारीच प्रेमळ. इश काहीतरी तुझं स्वारी भारीच प्रेमळ. यांच्या प्रीतीच्या गंगेत माझं मिसळलं जळ. सासू आता खरं सांगू, सासू आता खरं सांगू, तुझेच ग तुझे रूप, दुसरी आईच. रागावू नको हा तुझं विसरते आपोआप. रागावू नको हा तुझं विसरते आपोआप. किती जपतात मज तळ हातीचा की फोड. किती जपतात मज तळ हातीचा की फोड. साऱ्यांना मी हवी हवी गोड पायरीची फोड. किती कौतुक करावं माझं लहान थोरानी, किती कौतुक करावं माझं लहान थोरानी. संकोचित जीव माझा यांच्या अशा वागण्यानी. आई तुझ्या लेकीची या नको मुळी चिंता करू. आहे सुखात नांदत तुझं लाडी करणे करू. आहे सुखात नांदत तुझं लाडी करणे करू. का ग ओलावले डोळे, का ग ओलावले डोळे, हळवी तू भारी बाई. काय बघा माया तरी आनंदात रडू येई, आनंदात रडू. आता थोडासा वेगळा विषय. तुम्हाला केव्हा तरी मध्यरात्री साक्षात्कार झाला होता, त्याबद्दल तुमची मध्यरात्रीच्या गाढ अंधारात ही कविता आहे, ती सांगता का? कवितेचं नाव आहे मध्यरात्रीच्या गाढ अंधारात. असे अनुभव केव्हा केव्हा
औदुंबर सारख्या क्षेत्राच्या ठिकाणी येतात त्याचाच एक अनुभव आहे हा. कवितेचं नाव मध्यरात्रीच्या गाढ अंधारात. मध्यरात्रीच्या गाढ अंधारात कधी कधी एकटाच बसतो डोहाच्या काठाशी. मध्यरात्रीच्या गाढ अंधारात कधी कधी एकटाच बसतो डोहाच्या काठाशी. मंद असतात तारे, बंद असतात वारे. मंद असतात तारे, बंद असतात वारे. काठावरचे तर स्तब्ध असतात, तप करीत समाधी भोगीत. मी बनतो क्षणार्धात त्याच एक तपस्वी. मीही बनतो क्षणार्धात त्याच एक तपस्वी योगी. आणि अचानक लहरून जाते एक थंड वाऱ्याची झुळूक. आणि अचानक लहरून जाते एक थंड वाऱ्याची झुळूक. थरथर होते औदुंबर वृक्षांची. वाजू लागतात दिव्य खडावा, नाही ते विस्फारित होतात. केशरी काशाय रंग निघून जातो प्रकाश होतासारखा इकडून तिकडे. केशरी काशाय रंग निघून जातो प्रकाश होतासारखा इकडून तिकडे. क्षणभर डोळे मिटतात. क्षणभर डोळे मिटतात आणि अंतःकरणात भरून राहतो दिव्य प्रकाश, केवळ प्रकाश, अबोध, अगम्य, अनिर्वचनीय. आता आईबद्दल आम्हाला आणखी एखादी कविता ऐकवता का? आई तुम्हाला किती जपत होती त्याबद्दलची तुमची आई जपतेस मज ही कविता ती म्हणता का? आईचं प्रेम असं असतं की आपला मुलगा जरी मोठा झाला तर तो लहानच वाटतो तिला. पटस आलं, ताप आला, मुलगा मधुर दिसला थोडा, म्हणजे आईचा जीव खालीवर होतो. असं आईचं अंतःकरण असतं. ते आईचं अंतःकरण सांगणारीच ही कविता आहे. आई जपतेस मज मी का अजून लहान. आई जपतेस मज मी का अजून लहान. माया किती ग आंधळी कळू नये वयमान. माया किती ग आंधळी कळू नये वयमान. नाही सोसाईची थंडी अजून तू सांगतेस. नाही सोसाईची थंडी अजून तू सांगतेस. तुझी चौघडी उभेची अंगावर घालितेस. पडसे ना यायचेच त्याची चिंता कशासाठी. पडसे ना यायचेच त्याची चिंता कशासाठी. सुंठ साखर तुपात देतेस अनुषा पोटी. माझं रोडावलं बाळ किती दिवस म्हणावं. माझं रोडावलं बाळ किती दिवस म्हणावं. वृद्ध होई तो मी काग ताण्यापरीच जपावं. चाललेलाच प्रवास क्षीण यायचाच थोडा. चाललेल्याचा प्रवास क्षीण यायचाच थोडा. जीव काय ग वर खाली तुझा स्वभावच वेडा. तुझा स्वभावच वेडा. वेडा मीच. वेडा मीच न समजे माझं माऊलीचं मन. मृदू नवनीता परी आणि उंच नभावून. मृदू नवनीता परी आणि उंच नभाव. वा. तुम्ही कराडच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात म्हणलेली आज आला दारी. कराडच्या साहित्य संमेलनात म्हणलेली आज आला दारी ही कविता तुम्ही म्हणा. कवितेचं नाव आहे आज आला दारी. दारात एक भिक्षुकरी येतो. त्याला खूप घातलं जातं धान्य, आणखी काही पैसे वगैरे. परंतु त्याची झोळी अशी की ती भरतच नाही. मोतीपोळी घातले तरी भरत नाही. पैसे नाणी घातली तरी ती झोळी भरेना. आणि मग मात्र दुःख झालं. घालणाऱ्याला दुःख होतं आणि त्याच्या डोळ्यातून
अश्रू ठिबकतात आणि त्या अश्रूमुळं ती झोळी भरून येते. हे त्या अश्रूचं महत्व आहे. आज आला दारी एक भिक्षेकरी, छोटीशीच झोळी त्याच्या कृषकरी. आज आला दारी एक भिक्षेकरी, छोटीशीच झोळी त्याच्या कृषकरी. मी म्हटले झोळी भरावी द्रव्याने, चकित करावे उदार दानाने. मी म्हटले झोळी भरावी द्रव्याने, चकित करावे उदार दानाने. मोठी पोळी आणि सूप मी भरिले, मोठी पोळी आणि सूप मी भरिले. दिमाखाचं त्याच्या पदरी ओतिले. नवल न भरे तळही झोळीचा, नवल न भरे तळही झोळीचा. उतरला मध माझ्या अवदार्याचा, उतरला मध माझ्या अवदार्याचा. सोनी रुपयानी परडी भरून झोळीत उतली पुन्हा मी तोऱ्यानं. सोनी रुपयानी परडी भरून झोळीत उतली पुन्हा मी तोऱ्यानं. तरी रीती झोळी, तरी रीती झोळी. असे कसे झाले? उतरला मध मन उशाळले, ठिबकला एक अश्रू थेंब खाली, ठिबकला एक अश्रू थेंब खाली. नवल अन झाले, नवल अन झाले भरली ती झोळी, नवल अन झाले भरली ती झोळी. आणि तुमची ती किती झालास रे मोठा, ही तुमची स्वतःबद्दलच तुम्ही केलेली कविता, ती जर आम्हाला ऐकू देते बरं, आहे ना? किती झाला सरे मोठा. माझ्याबद्दल आमच्याच नातातल्या एका म्हाताऱ्या बाईनं जे उद्गार काढले त्याच्यावरची ही कविता आहे. किती झाला सरे मोठा आणि केलीस कमाई, होतास की एवढासा वाटे नवलच बाई. किती झाला सरे मोठा आणि केलीस कमाई, होतास की एवढासा वाटे नवलच बाई. बाळ पंडित सुदामा कुणी काही बोलवावे, बाळ पंडित सुदामा कुणी काही बोलवावे. आणि बोलक्या राघूला कौतुकाने उचलावे, आणि बोलक्या राघूला कौतुकाने उचलावे. मुंजा मुलगा पाहिला घरी दारी वावरता, आज पाहते मी तुला ज्ञान लोकांना सांगता. मुंजा मुलगा पाहिला घरी दारी वावरता, आज पाहते मी तुला ज्ञान लोकांना सांगता. गात होतास बावळा, गात होतास बावळा पदे पालखीच्या पुढे. होते कौतुके ऐकत लाड मायेचे केवढे. आज लिहितोस म्हणे कुठे कुठे काही काही, आज लिहितोस म्हणे कुठे कुठे काही काही. जरी मला न कळते मन मोहरून जाई. किती कवी झालास तू थोर मुलीबाळी सांगतात, कवी झालास तू थोर मुलीबाळी सांगतात. दाविदाचं छायाचित्रे मोठेपणा त्यात, दाविदाचं छायाचित्रे मोठेपणा त्यात. कुणी मुंबईच गाते तुझे मधुर से गीत, कुणी मुंबईच गाते तुझे मधुर ते गीत. ऐकता या यंत्रातून सुख दाटते मनात. नाही वडिलांचं सुख, नाही वडिलांचं सुख, तरी त्यांचीच पुण्याई. वंशवेला तुझ्या रूपे त्यांची मोहरून जाई, त्यांची मोहरून जाई. होती धारेला लागली तुझ्या कुळीचे रे नाव, होती धारेला लागली तुझ्या कुळीचे रे नाव. भावा बंधाच तुझी आज काढिलेसे नाव. हिरा शोभतो ग माझा थोरपणाच्या कोंदणी. ऊर भरलासे वाटे आणि डोळा येते पाणी, ऊर भरलासे वाटे आणि डोळा येते पाणी. आपल्या दारात जे पुरातन वडाचे झाड दिसते ना, त्यावर आपण केलेली वटवृक्ष ही कविता, ती फारच छान आहे. ती जरा ऐकवता का?
वटवृक्ष. हा वटवृक्ष. वटवृक्ष हा माझ्या दारातलाच वडाचं झाड, आणि त्यानं तर माझं सगळं जीवनच व्यापलेलं आहे. माझ्या घराच्या समोर एक वटवृक्ष थोर, किती शतके उभा तो प्राचीन की ऋषीवर, किती शतके उभा तो प्राचीन की ऋषीवर. पारंब्या विशाल याच्या जटा जणू तपस्याच्या, पारंब्या विशाल याच्या जटा जणू तपस्याच्या. तिने त्रिकाळ राहिल्या कृती पाहत जगाच्या. काळे हिरवे रंगीत सान थोर खगगण, रोज खांद्यावर याच्या भरविती संमेलन. काळे हिरवे रंगीत सान थोर खगगण, रोज खांद्यावर याच्या भरविती संमेलन. छाया प्रकाशाचा खेळ रोज चाले अंगावर, नित्य नव्या आल्हादाने याचे ओसंडे अंतर. नवनव्या रीतीतून नवनवी रूपे ही, नवनव्या ऋतूतून नवनवी रूपे ही. सर्वांना आधार याचा, सर्वांनाच अपूर्वाई. आणि माझे तर याने सारे व्यापिले जीवन, आणि माझे तर याने सारे व्यापिले जीवन. दैनंदिनीस माझी याच्या कृपेचे कोंदण. शुभकार्यी गुंतता मी निज मंद लयीतून, आशीर्वाद मज देई तेच मज संजीवन. शुभकार्यी गुंतता मी आशीर्वाद मज देई तेच मज संजीवन. डोकावता दुष्टभाव रोष दावी याची चर्या, डोकावता दुष्टभाव रोष दावी याची चर्या. आणि सळसळीतून उसळतो क्षुब्ध दर्या. आणि घसरता पाय क्षमाशील याचे मन, आणि घसरता पाय क्षमाशील याचे मन. ध्येय मार्गावर करी छाया शीतळ प्रसन्न. वटराज मज भासे वडील धारेच कुणी, वटराज मज भासे वडील धारेच कुणी. धीर देई मार्ग दावी क्षेम चिंतित असे मनी, धीर देई मार्ग देई क्षेम चिंतित असे मनी. हा, दिवसाच्या 60 घटी माझ्या जीवनी भरून, दिवसाच्या 60 घटी माझ्या जीवनी भरून. हेलावते ओसंडते याचे विषाद जीवन, हेलावते ओसंडते याचे विषाद जीवन. वा. आपल्या ओझे या कवितेत मोठेपणाचे देखील कसे ओझे होते याचा फारच अप्रतिम वर्णन आपण केलेलं आहे. ओझे ओझे ही कविता, ती कविता जरा ऐकवता का? हे काही सामानांचं ओझं तेच ओझं वाटतं असं नाही, तर मोठेपणाचं सुद्धा ओझं असतं. जिकडं तिकडं सन्मान होऊ लागले, मोठेपणा मिळू लागला, ते ओझं सुद्धा असतं. त्याच्यावरती ही कविता आहे. पाठीशी वाहतो सन्मानाचे ओझे, पाठीशी वाहतो सन्मानाचे ओझे. कुणा कसे सांगू मुके दुःख माझे, पाठीशी वाहतो सन्मानाचे ओझे. कुणा कसे सांगू मुके दुःख माझे. स्वातंत्र्यातही मी परतंत्र पुरा, रेशमी कोशात जीव हो घाबरा. जनांच्या वेढ्यात मी पुरा बंदिस्त, जनांच्या वेढ्यात मी पुरा बंदिस्त. डोळे वटारते श्रेष्ठत्वाची शिस्त, डोळे वटारते श्रेष्ठत्वाची शिस्त. कंठातले हार मजहुती पाश, कंठातले हार मजहुती पाश. भिवविची खोट्या स्तुतींचे जल्लोष, भिवविची खोट्या स्तुतींचे जल्लोष. हसणे खोटे रडणे खोटे नित्य मिरवावे खोटे मुखवटे. हसणेही खोटे रडणेही खोटे नित्य मिरवावे खोटे मुखवटे. पुरा अडकलो कुणा कसे कळू, पुरा अडकलो कुठे कसा पळू. सहस्र डोळ्यांचे लक्ष मी लाजाळू. कुणा कसे सांगू मुके दुःख माझे, कुणा कसे सांगू मुके दुःख माझे. धावतो धावतो घेऊन या ओझे, धावतो धावतो घेऊन या ओझे. आपली एक कौटुंबिक कविता सोनूला, सोनूला ही एक आपली कौटुंबिक कविता, ती आम्हाला ऐकायची. लहान बाळावरची पुरुषोत्तम असेल नाहीतर महेश असेल नाहीतर आणखी कुणी लहान नातवंड असतील त्याच्यावरची कविता येते.
माझा सानूला गोपाळ. लहान मूल लहानच असतं ताना, आमच्या रेणू सारखं. माझा सानूला गोपाळ मृदू कोवळीशी कळी, गंध वितरील उद्या याची पाकळी पाकळी. माझा सानूला गोपाळ मृदू कोवळीशी कळी, गंध वितरील उद्या याची पाकळी पाकळी. प्रतिपदेची ही कोर 16 कळांनी फुलेल, प्रतिपदेची ही कोर 16 कळांनी फुलेल, आणि माझ्या जीवनीचा कण कण उजळील. हेच इवलेसे हात उद्या होतील समर्थ, हेच इवलेसे हात उद्या होतील समर्थ. बळ भीमाचे घेऊन उचलतील पर्वत, बळ भीमाचे घेऊन उचलतील पर्वत. पाय नाजूक कोवळे, पाय नाजूक कोवळे त्यांना सरेन ओसरी. हेच होतील उद्याला सज्ज उल्लंघा या गिरी, हेच होतील उद्या या सज्ज उल्लंघा या गिरी. किलकिल्या या नेत्रांना भाग्य दिसते अज्ञात, किलकिल्या या नेत्रांना भाग्य दिसते अज्ञात. स्वप्न उद्याचे रंगते माझ्या कोवळ्या कृष्णात, स्वप्न उद्याचे रंगते माझ्या कोवळ्या कृष्णात. पण वैरीनच चिंती असे चिंतिते अंतर, पण वैरीनच चिंती असे चिंतिते अंतर. देवा बाळावरी माझ्या ठेवी कृपेची पाखर, ठेवी कृपेची पाखर. याच विषयावरची आज माझ्या घरी कोण आले ही आपली कविता फारच प्रसिद्ध आहे. ती म्हणता का? त्या पद्धतीच आहे ते. हे सुद्धा कोवळ्या मला संबंधीच आहे घरातल्या. आज माझ्या घरी कोण आले, आज माझ्या अंगणात हरीची पाऊले. आज माझ्या घरी कोण आले, आज माझ्या अंगणात हरीची पाऊले. इवलेसे हात इवलेसे पाय, इवलेसे हात इवलेसे पाय. इवल्याच्या ओठावर अमृताचे साय, इवल्याच्या श्वासातून सुगंधच झुले. आज माझ्या घरी कोण आले, आज माझ्या घरी कोण आले. मऊ रेशमाचे केस, मऊ रेशमाचे केस, रेशमाची कांती. मखमाली स्पर्शातून हरे सर्व भ्रांती. भिरभिऱ्या नजरेने जीव जीव भुले, भिरभिऱ्या नजरेने जीव जीव भुले. आज माझ्या घरी कोण आले. हले मागे पुढे माझे मन त्यात बुडे, हले मागे पुढे माझे मन त्यात बुडे. मुळू मुळू रडे त्यात अमृताचे सडे, मुळू रडे त्यात अमृताचे सडे. मृदू हास्यातून शोभा उशीची हिंदोदे. आज माझ्या घरी कोण आले. घराची शोभा ही घराची शोभा किंवा अश्विनाची आभा, की झळाळे कवी कुलगुरूची प्रतिभा. अंगा अंगावर चंद्र तारकांची फुले, अंगा अंगावर चंद्र तारकांची फुले. आज माझ्या घरी कोण आले. आहे हा तर माझी या कुळाचा अंकुर, आहे हा तर माझी या कुळाचा अंकुर. माझ्या अंगणीच्या अमृतरूचा मोहर. युगायुगांचे हे तप आज आकारले, युगायुगांचे हे तप आज आकारले. आज माझ्या घरी कोण आले. माझ्या आज माझ्या अंगणात हरीची पाऊले. आज माझ्या घरी कोण आले, आज माझ्या घरी कोण आले. अगदी साध्या विषयावर अशी आपण फारच सुंदर अशी एक कविता केली होती. आज दिवे लागलेच नाहीत, आज दिवे लागलेच नाहीत. ही कविता जरा ऐकवता का? अशी सामान्य कविता ऐकली. एका दिवशी वीज येतच नाही, दिवस लागत नाहीत. त्यावेळी कशी अवस्था होती ती थोडक्यात यात वर्णिलेली आहे त्या कवितेत. आज दिवे लागलेच नाहीत, आज दिवे लागलेच नाहीत, वीज आज आलीच नाही.
आज दिवे लागलेच नाहीत, वीज आज आलीच नाही, झगमगत्या वाटेवरती प्रकाश फुलं फुललीच नाही. आज असे शांत शांत, आज कसे शांत शांत, घरदार अंधारात, रेडिओच्या यंत्रातून आज कुणीच नाही गात, रेडिओच्या यंत्रातून आज कुणीच नाही गात. आज फक्त तारकांची लक्ष फुलं, आज फक्त तारकांची लक्ष फुलं फुलली आहेत. त्यांच्या स्निग्ध सुगंधाची बरसात आज होत आहे. फार दिवसांनी रात्र अशी शांती सुधेत नाली आहे, फार दिवसांनी रात्र अशी सुधेत नाली आहे, फार दिवसांनी सृष्टी अशी चंद्रकळा आली आहे. माझ्या मनात आज जुनी गोड स्मृती फुलत आहे, माझ्या मनात आज जुनी गोड स्मृती फुलत आहे. अंगणातली अंगत पंगत, सोन्याची संगत. आपले गीत दत्तात्रय मधील कालगतीचे महाचक्र ते हे गीत आपण म्हणता का? हे जरा वेगळ्या पद्धतीची कविता आहे, मृत्यू संबंधीची कविता. त्यातून कोण सुटतं का? सुटतच नाही. परंतु या काव्यातल्या आणि शब्दानं या कवितेला गोडी आलेली आहे. कालगतीचे महाचक्र ते अविरत भेर भेरते, तयातून कोणी नच सुटते. कालगतीचे महाचक्र ते अविरत भेर भेरते, तयातून कोणी नच सुटते. कल्पकोटी आयुष्य सुरांचे, घासाखेरी ते मृत्यूचे. दैव सुद्धा सुटलेले नाहीत मृत्यूतून. कल्पकोटी आयुष्य सुरांचे, घासाखेरी ते मृत्यूचे. समर्थासही क्षमा न करते चक्राचे पाते. कोण जनक माऊली कुणाची, पती कुणाचा, सती कुणाची. सरता जीवन प्रेमळ नाते, ठरते मृग जळते. कर्मगुण येई गर्भी नर, नाश तयाचा तया बरोबर. कर्मगुणे येई गर्भी नर, नाश तयाचा तया बरोबर. पूर्व सुकृतापरी लाभते, सौख्य दुःख फळते. पक्षी जमती वृक्षावरती, चार प्रहर रंगती संगती. पक्षी जमती वृक्षावरती, चार प्रहर रंगती संगती. अपलाले पथक्रमिती, तुटते क्षणभंगुर नाते. जलप्रवाही केव्हा अवचित, एवढी मिळती काष्ठे अगणित. जलप्रवाही केव्हा अवचित, एवढी मिळती काष्ठे अगणित. दुजाक्षणी दाही दिशा जाती, अन्य प्रवासाते. नाशिवंत तनु शोक कशाला, नाशिवंत तनु शोक कशाला. मृत्यूयोग का कोणाच चुकला. गुरुचिंतनी आयुष्य क्रमावे, शांत मुदित चित्ते. गुरुचिंतनी आयुष्य क्रमावे, शांत मुदित चित्ते. कालगतीचे महाचक्र ते अविरत फिर फिरते, त्यातून कोणी नच सुटते, त्यातून कोणी नच सुटते. आपल्याबद्दल, आपल्या रसिकांच्या ज्या भावना आहेत त्याबद्दलची मला न माहित ही कविता म्हणा ना. आपल्याला माहित नसतं आपल्याबद्दल कोणाच्या भावना काय असतात त्या. मला पद्मश्री मिळाली दिल्लीला आणि मी आलो तर काही माणसं मला भेटली की त्यांना केवढा आनंद झाला होता, मला काही कल्पनाच नाही. एक मुलगी मला पुण्याला भेटली आमच्या मित्राची. ते म्हणाले, दादा तुमचं काव्य वाचन चाललं होतं ना दिल्लीला, तेव्हा मी रेडिओ जवळच बसले होते, सगळं मी ऐकलं. आपल्याला माहित नसतं. त्याबद्दलचीच ही कविता आहे. मला ना माहित माझ्यासाठी तुमच्या हृदयी नाजूक सुमने. मला ना माहित माझ्यासाठी तुमच्या हृदयी नाजूक सुमने. मला न माहित माझ्यासाठी तुमच्या नयनी मृत्यून चांदणे. मला न माहित माझ्यासाठी तुमच्या हृदयी मृदुल चांदणे. मला न माहित माझ्या दुःखी हुरहुरते तुमचेही अंतर.
मला न माहित माझ्या दुःखी हुरहुरते तुमचेही अंतर. अन एकांती चिंतित बसते माझ्यासाठी क्षेम निरंतर. अन एकांती चिंतित बसते माझ्यासाठी क्षेम निरंतर. मला न माहित माझ्या उरीचे सर तुमच्याही उरीचे होते. मला न माहित माझ्या उरीचे सर तुमच्याही उरीचे होते. आणि माझी या विमल मनाने तुमच्या मनी मधुवन मोहरते. आणि माझी या विमल यशाने तुमच्या मनी मधुवन मोहरते. जेव्हा दिसते मजसी अवचित तव हृदयीचे असले कांचन. जेव्हा दिसते मजसी अवचित तव हृदयाचे असले कांचन. सहजच उजळे माझ्या हृदयी कृतज्ञतेचे मिधू निरांजन. सहजच उजळे माझ्या हृदयी कृतज्ञतेचे मधु निरांजन. आता तासभर तुम्ही जे काव्य वाचन केलं आम्हाला आनंद वाटला. परत असं कधीतरी एकदा एक रात्र आपण बसून असेच काव्य वाचन करूया. आणि आत्ता ज्या म्हटल्या नाहीत या कविता दुसऱ्या अशा वेगळ्या तुम्हाला आवडलेल्या आणि लोकांनाही आवडलेल्या अशा निवडक कविता परत एकदा आम्हाला आपण ऐकवा आणि असाच आनंद आम्हाला द्या अशी विनंती करतो आणि थांबूया.